तू यायच्या आधी आयुष्य असं माझं नव्हतं कधी. मित्रांसोबतही उठणं बसणं व्हायचं आधीमध्ये. आता तर प्रत्येक गोष्टीत परवानगी लागते तुझी. आता तर प्रत्येक गोष्टीत परवानगी लागते तुझी. उगीच केलं लग्न असं वाटतं कधी कधी. जेव्हा बायका असं बोलतात ना की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, त्या मिनिटापासून जे टेन्शन चालू होतं ना माणसाला. करू शकतो अरे उनको तो सब कुछ प्रॉब्लम मुझे ही क्या तूच प्रॉब्लेम आहेस. हाँ मैं गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय लॉग. आज पहिले तर स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण जे लग्न झालेले पुरुष आहेत त्यांच्यासाठी या शुभेच्छा अजिबात नाही आहेत. हा खरंच नाही आहे, कारण लग्न झालेले लोक अजून पण स्वातंत्र्य नाही आहेत. कारण ते लग्नाच्या आधी मे बी स्वातंत्र्य असू शकतात, पण लग्नानंतर परत ते गुलामगिरीतच अडकलेले आहेत. हे बघा बायकोची रिॲक्शन बघा तुम्ही. क्या हो गया आपको शादी होने के बाद क्या हुआ? अरे क्या हुआ म्हणजे काय, आम्हाला कोणत्या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे का सांग मला. का कुठं जायचं स्वातंत्र्य आहे, कुठं यायचं स्वातंत्र्य आहे. मित्रासोबत जाऊ शकतो, नाही जाऊ शकत. पार्टी करू शकतो, नाही करू शकत. घरी लेट येऊ शकतो, नाही येऊ शकत. ऑफिसला जा, ऑफिस सुटलं की लगेच दुसऱ्या मिनिटाला फोन, निघाले का. म्हणजे कोणत्या अँगलनी स्वातंत्र्य दिवस साजरा करायचा आहे तूच सांग. तो हमारा स्वतंत्र किधर है उसके बारे में बात करो ना फिर. तुमचं काय स्वातंत्र्य, तुम्ही तर स्वातंत्र्यच आहे ना. तुम्हाला पाहिजे ते करू शकता, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे. क्या क्या कर सकते हम? हां क्या काय तू सांग ना, तुला काय प्रॉब्लेम आहे. हमारा आपको भी पता है शादी होने के बाद एक ही मतलब एक इवेंट होने के बाद पूरा लाइफ क्या पूरा चेंज होता है हमारा. तो पूरा सैक्रिफाइस करके इधर आना है और इधर भी सैक्रिफाइस करना है, सब कुछ है. अच्छा, हाँ हे बघ मम्मी बघ काय बोलती. नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही झालं ना तर ह्यांचं म्हणजे मुलींचं एकच म्हणजे काही झालं तरी मुलींची अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. म्हणजे काही झालं तरी मुली एकच गोष्ट धरून बसतात की आम्ही लग्न झाल्यावरती घर सोडून येतो, आम्ही हे सॅक्रिफाईस करतो, ते सॅक्रिफाईस करतो. आता हे पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे ना, म्हणजे कल्चर आहे तसं की तसं करावं. हां फीलिंग्स भी है ना, कल्चर है. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, पुरुषांनी लग्न झाल्यावरती म्हणजे मुलींच्या साईडला घरी राहायला पाहिजे असं तुला ऐसे नहीं म्हणायचं? बोल रही हूँ मैं, ऐसे कुछ नहीं है. मैं बोल रही हूँ हमारा फीलिंग्स को भी थोड़ा रेस्पेक्ट दो ना. मग आम्ही काय रिस्पेक्टच करत नाही तुमची. हां? हाँ फिर आप ऐसे बोल रहे तो वही लगता है मुझे. आपको मैं कुछ भी कंडीशन नहीं मतलब क्या कॉम्प्लिकेट नहीं किया आपका लाइफ को. मैं तो पूरा फ्रीडम दिया आपको. जाऊ दे, नहीं आज दिया. स्वातंत्र्य दिवस आहे आणि आज आपण भांडणं करत बसलोय असं वाटतंय मला. भांडणं नाही, ऍक्च्युली मी खरंच सांगत होतो, पण काय चार्जिंग. हे बघा युवा काय करतोय, काय करतोय युवा. टीवी पे कृष्णा हे बघा युवा काय करतोय, आमचा मोबाईल बघतोय. सकाळी उठला की मोबाईल बघतो. नहीं वो कृष्णा देख. अच्छा कृष्णा बघतोय का. अच्छा तर हॅपी इंडिपेंडन्स डे बायको तुला पण. हैप्पी इंडिपेंडेंस डे. मुझे तो नहीं मिला अभी तक, फिर भी थैंक यू. मला तरी कुठं इंडिपेंडन्स, मी तरी काय मला पण नको आहे तुझ्या शुभेच्छा. आप लोग कमेंट में बताओ मैं सही हो ओ सही. सही गलत की बात नाही आहे. ते शेक सांगितलं होतं, बनवलं का. हाँ ले लो जुगाड़. हे बघा तांब्यामध्ये शेक बघितलं तुम्ही कधी, बनाना शेक, प्रोटीन शेक तांब्यामध्ये पिताना. मग सांगा, मग आता काय बोलायला पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा मला. मैंने पूछ लिया आपको मग लेने के लिए, लेकिन आप मना किया तो मैं क्या करूं. अरे पण दुसऱ्या ग्लासमध्ये वगैरे देऊ शकते. वो ज्यादा क्वांटिटी पे है इसलिए मैं उस पे दिया. कैसे टेस्ट तो इम्पोर्टेंट है ना, टेस्ट इम्पोर्टेंट है. वो फैंसी ग्लास और एक चलेगा, टेस्ट तो एक सेम ही है ना.
वो इम्पोर्टेंट। बात तो सही है, बात तो सही है। तो आप लोगों तो ज़्यादा क्या वेस्टर्न कल्चर ज़्यादा अच्छा लगता है आप लोगों को लिए, तो मैं क्या करूँ। ये ना पूरा पूरा मतलब 90s 80s इतना पुराना माइंडसेट है उनका, मैं क्या करूँ। हा, थोडं मी आजच्या जनरेशनमध्ये पण ओल्ड स्कूल मेंटॅलिटीचं आहे, मी ॲग्री करतो. आणि चुकीचं काही नाही, मला तरी काय वाटत नाही चुकीचं याच्यामध्ये. लेकिन मुझे होता है ना वो प्रॉब्लम, मेरे लिए प्रॉब्लम होता है वो। क्या प्रॉब्लेम होता तेरे को? नहीं वो मैं अभी नहीं बता सकती हूँ, लेकिन हाँ, सांग ना मग, काय प्रॉब्लेम होता ना तुला मायापासून? लेकिन अच्छा लड़का है इसलिए। ते तर आहे. पण मला ही गोष्ट आवडली नाही, तू तांब्यात शेप बनवून दिला, मला खरंच नाही आवडली. तो आप शॉपिंग जाएंगे हम, शॉपिंग जाएंगे हम, आपको क्या क्या चीज़ चाहिए वो सब हम लेके आएंगे, ठीक है। कल से मैं उस पे देती हूँ। नाही याच्यातच दे, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, रडायला लागली. रडू नको यार, ठीक आहे, नमस्कारी करत होतो मी, एवढं काय रडायला झालं त्याच्यामध्ये. क्यों रो मैं? तिला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या की रडायला येते, आता काय करू शकतो. अरे उनको तो सब कुछ प्रॉब्लम, मुझे ही क्या, तूच प्रॉब्लेम आहेस. हाँ मैं ही प्रॉब्लम है उनको। हे बघा, आणि हा एक प्रॉब्लेम आहे, नुसता मोबाईल बघत असतो. आंघोळ केली का? आंघोळ नाही केली आणि जाऊन झेंडा फडकून आलाय. नॉनसेन्स. दाखव क्या लिहाय हो. तर काय करायचंय आता, आज ॲक्च्युली म्हणलं लॉग शूट करावं, काहीतरी बाहेर वगैरे जाईल, पण इथंच लॉग चालू झाला आमचा. आणि तुम्ही जर बघितलं की लॉगमध्ये काय झालं. ठीक आहे सर, आता मला जायचं आहे मंदिरात, कारण आज शनिवार आहे. आज शनिवारची सुरुवात ही बजरंगबलीचं दर्शन घेऊनच होते, पण आज या देवीचं दर्शन आणि झालेलं आहे सुरुवात. अच्छा मतलब क्या बोलते हैं, ह्युमर. युवाई तू येणार आहे मंदिरामध्ये? नाही. मोबाइल है ना इसलिए। अच्छा, युवा तर येणार नाही, कारण तो गेम खेळण्यामध्ये बिझी आहे, तर मीच जाऊन येतो. कारण ह्या लॉगमध्ये दुसरे काही गोष्टी कंटिन्यू नाही करू शकणार, कारण हाच लॉग आमची भांडणच झाली असेल 5-6 मिनिटाची. भांडण नहीं है वो, हेल्दी कन्व्हर्सेशन का? हाँ सुपर हेल्दी कॉन्वर्सेशन। अच्छा, भांडणं नव्हती हे, ॲक्च्युली हेल्दी कन्व्हर्सेशन होतं. मी जस्ट तिला विश करायला गेलो आणि तिने काही गोष्टी चालू केल्या. मग त्या गोष्टी हे ॲक्च्युली असंच होतं, एकाने काय बोललं की दुसऱ्याने शांत राहिले की काही होत नाही, पण तिने बोललं मी पण बोललो, मग ते बघा 6 मिनिटाचं कन्व्हर्सेशन झालं. वीडियो होने के बाद और भी ज्यादा बात करना है आपके साथ में, पर्सनली. एग्जैक्टली। रेडी हो जाओ। जेव्हा बायका असं बोलतात ना की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, त्या मिनिटापासून जे टेन्शन चालू होतं ना माणसाला, काय केलं असेल मी, काय झालं असेल, आज काय केलं असेल, किंवा काल काय केलं असेल, किंवा कोणत्या वर्षीचं काढून ते पण आपल्याला माहित नसते. बात तो सही है. बरं, एक आज इंडिपेंडन्स डे आहे, तर तुझ्यासाठी मी एक शायरी लिहिली आहे, सांगू का? हाँ तुला मराठी कळेल का? पण थोड़ा थोड़ा। अच्छा, हिला ॲक्च्युली मराठी कळत नाही, पण मी एक काय बघतोय. तू मैं शायरी बोलूंगा, तू वावा बोलने का, ठीक है ना? ठीक है ना? क्या बोलने का? ठीक आहे, मग बोलू शायरी. हाँ आणि तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. तर अर्ज की आहे, तू येण्याआधी आयुष्य माझं असं नव्हतं कधी. ठीक आहे. तू येण्याआधी आयुष्य माझं असं नव्हतं कधी, मित्रांसोबतही उठणं बसणं व्हायचं आधीमध्ये. तू यायच्या आधी आयुष्य असं माझं नव्हतं कधी, मित्रांसोबतही उठणं बसणं व्हायचं आधीमध्ये. आता तर प्रत्येक गोष्टीत परवानगी लागते तुझी, आता तर प्रत्येक गोष्टीत परवानगी लागते तुझी. उगीच केलं लग्न असं वाटतं कधी कधी. तर तुम्हाला कशी वाटली शायरी कमेंट करून सांगा. हा लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.